कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय, त्यामुळे बघूयात सर काय अपडेट्स आहेत कोल्हापूर दक्षिण. अगदी बघा, कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसचे संभाव्य आमदार असतील. पुन्हा एकदा त्यांना जनतेने पसंती दिली आहे. अमल महाडिक भाजपचे यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे. खरं ही लढत देखील खूप मोहिनी अतिशय महत्त्वाची आहे. मात्र 2019 देखील ऋतुराज पाटील निवडून आले होते आणि पुन्हा एकदा त्यांना दक्षिण कोल्हापूरच्या जनतेनं पसंती दिलेली आहे. संभाव्य आमदार म्हणून ऋतुराज पाटील काँग्रेसचे यांचं नाव पुढे येत आहे. कोल्हापूर दक्षिण मधील चुरशीची लढत होती. अगदीच खरं तर 2014 या वेळी भाजपनं हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुन्हा एकदा 2024 मध्ये काँग्रेसच्या ताब्यात हा मतदारसंघ जातोय. त्यामुळे ऋतुराज पाटील हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून. थेट जाऊयात कोल्हापूर दक्षिण मध्ये. ओमकार धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ओमकार, काय सांगाल कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील निवडून येण्याची नेमकी कारणं कोणती असू शकतात? कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ आहे. याचं कारण याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही विभाग येतात. या मतदारसंघाची मतदार संख्या 3,70,000 एवढी आहे. यावर्षी या विधानसभा मतदारसंघामध्ये 75% मतदान झालेलं आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये थेट लढत आहे. राजकारणाबद्दल सांगायचं झाल्यास ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचा वर्चस्व जास्त आहे, तर शहरी भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य दिसून येतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जाळं आणि काँग्रेसची यंत्रणा यामुळं ऋतुराज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे. मात्र लाडकी बहिणीसारख्या योजना असतील किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल, यामुळे अमल महाडिक देखील शर्यतीत असून त्यांच्या देखील विजयाची शक्यता दिसून येते. आमचे प्रतिनिधी ओमकार धर्माधिकाऱ्यांनी कोल्हापूर दक्षिण मधलं राजकारण काय या संदर्भात सांगितलं आणि आपण आता या मतदारसंघाची काय वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, ऋतुराज पाटील वर्सेस अमल महाडिक अशी ही लढत आहे आणि या मतदारसंघामध्ये 2014 मध्ये अमल महाडिक, 2009 मध्ये सतेज पाटील काँग्रेसचे नेते निवडून आले होते. 2019 आपण जर चित्र पाहिलं तर ऋतुराज पाटील यांचा विजय झाला होता आणि तो पण खूप मोठ्या मतांनी झाला होता. तब्बल 1,40,103 मतं त्यांना मिळाली होती. तर भाजपच्या अमल महाडिक यांना 97,394 मतं होती. तर दिलीप कवडे यांना 2,219 मतं होती. प्रभावी मुद्दे कुठले आहेत या मतदारसंघात? तर राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत, ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते आहेत, पाणी आहे, कचरा आहे, जे मूलभूत जे काही समस्या आहेत त्या आहेत, आणि व्यवस्थापन, हे सगळे मूलभूत प्रश्न या मतदारसंघामध्ये खूप आहेत. पायाभूत सुविधांचा देखील या मतदारसंघामध्ये प्रश्न आहे. कोल्हापूर दक्षिण मधील वैशिष्ट्य आपण पाहिली आणि संभाव्य आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांचं नाव पुढे आलेलं आहे.